धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या नाथरा या जन्मगावातील गावकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळतेय। धनंजय मुंडे मुंगीही मारू शकत नाहीत, त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। त्यांचा आणि संतोष देशमुखचा काहीही संबंध नाही। साहेब तर इथे नव्हते बी आणि त्यांना आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात माझ्या माहितीने मुंगी सुद्धा मारली नसेल किंवा काहीच आतापर्यंत इतक्या दिवसात त्यांनी कुणालाच विरोध केलेला नाही। आतापर्यंत सगळ्या समाजाला सगळ्यांना घेऊन चालणारे सगळ्यात चांगले नेते म्हणलं तर धनंजय मुंडे आहेत। एक तर महाराष्ट्राचं पहिल्यांदा सगळ्यात मोठं नुकसान आहे, कारण युवा तडफदार असं नेतृत्व पाहिलं तर धनंजय मुंडे यांचं अग्रेसर नाव येतं। कारण त्यानं काही लगेच डायरेक्ट मंत्री झालेले नाहीत, त्यानं पहिल्यांदा जिल्हा परिषद लढविले, सदस्य झालेले आहेत। त्यानंतर विरोधी पक्षनेता खंबीरपणे कसा असावा हे त्यानं 5 वर्षात त्यानं दाखवून दिलं आहे। कारण कुणी बी विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभावू शकत नाही। हे आपण जर आजचं खरंच इतकं दुःख होतं आहे की त्यांना हे ताकदीच्या पुढे म्हणजे ह्यांच्या पुढे जाऊन त्यांना राजीनामा घ्यायला लावला आहे, हे अत्यंत दुःख आहे। मराठवाड्याचं नेतृत्व संपवाय बसले सगळे। त्यांना फक्त मराठवाड्यात कुणाला वर येऊ द्यायचं नाही। प्रमोद महाजन होऊन गेले, विलासराव देशमुख होऊन गेले, गोपीनाथराव होऊन गेले, आता हे धनंजय मुंडे वर येऊ लागले। ह्यांना हे येऊ द्यायचं नाही, ह्यांना वरी मराठवाड्याचं नेतृत्व काही नाही। धनंजय मुंडे म्हणजे कसं आहे, गोरगरिबाचे मायबाप आहेत ते। त्यांच्या पहिल्यापासून त्यांच्या घराण्यात तेच आहे, फक्त जनता सांभाळायची, बाकी नाही। सगळ्याला घेऊन चालणारा माणूस आहे ते। हत्येमध्ये हे काही ह्यांना काही करावं म्हणून सांगितलं होतं का हत्या करायची? त्या लोकांनी केली हत्या, त्यांच्याकडे बघायचे त्यांनी। ह्यांचा राजीनामा मागण्याची त्यांची गरज नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।